असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावं आणि जर विधानसभेत महाविकास आघाडीसोबत गेल्याने काँग्रेसला नुकसान होणार असं रामदास आठवलेंनी काँग्रेसला सल्ला दिला, काय म्हणाला? त्यांनी भाजपला द्यावं, त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्यासोबत आहेत ते त्याच्यामुळे भाजपला सल्ला द्यावा, आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही। भाजपच्या कोर कमिटीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे की महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात केंद्रीकरण होणार आहे। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही असं भाजपच्या हायकमांडने म्हटलंय। मला वाटतं की भाजप खोटं बोलून देशात सत्तेत आली। 2014 असेल, 2019 असेल, आता पुन्हा 2024 थोड्याशासाठी चुकलं आणि पुन्हा ते सरकारमध्ये आले। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। या 10 वर्षामधला आपण पहिला रिपोर्ट यांचा, तर जनतेला लुटण्याशिवाय आणि देशाच्या मूठभर लोकांना न्याय देण्याशिवाय या सरकारने काही केलं नाही। त्याच्यामुळे या भाजप रूपी सरकारला आमचा प्रश्न की त्यांनी संघटनेत काय करायचं होतं त्यांचा प्रश्न आहे, पण जनतेच्या प्रश्नाचं काय? जीएसटी लावून तुम्ही अदानीसारख्या लोकांना मोठं करताय, सर्वसामान्य लोकांना लुटताय, खाजगीकरण करून तुम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवली देशामध्ये, अग्निवीरसारखी योजना आणून तरुणांच्या मनामध्ये देशाबद्दलचं असलेल्या लढण्याची भूमिका तिला संपवण्याचं पाप तुम्ही करताय। शेतकरी या देशातला बर्बाद केलेला आहे, आदिवासी कल्चर या देशातलं संपवलेलं आहे, देशाच्या संविधानाला धोका तुम्ही केलेला आहे। आणि देशाच्या संविधानासाठी आता आपण पाहिलं, पुन्हा सरकारने जाहीर केलं 2019 जॉईंट सेक्रेटरी रँकवर डायरेक्ट पोस्टिंग केलं होतं। आता पुन्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्या पदाचे लोक भरू। UPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून IAS IPS आम्ही तयार करतो, पण आता तर या सरकारने 2019 पाप केलं, आता पुन्हा पाप करायला निघाले की आता पुन्हा आम्ही अशा पद्धतीची माणसं आम्ही पुन्हा भरू आणि जॉईंट सेक्रेटरी रँकवर घेऊ। हे संविधानाला संपवण्याची व्यवस्था भाजप जाणून बुजून करते आहे आणि हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे तुम्ही संविधानाला संपवलं आणि म्हणून अशा या व्यवस्थेमध्ये भाजपनी अंतर्गत त्यांच्या पक्षामध्ये काय निर्णय करायचा होतो त्यांचा प्रश्न आहे, पण सत्तेच्या आधारावर या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही आणि या देशाच्या प्रत्येकाला न्याय देणं ही केंद्रातल्या मोदीच्या भाजपच्या सरकारची जबाबदारी आहे, पण ते सरकार ते करत नाही आणि म्हणून सरकारने हे करावं ही आमची भूमिका आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।